आता आपल्या चर्चेकडे वळूया। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चा अगदी मान्सून कमी येणार की जास्त असणार या चर्चांसारख्या गेल्या काही वर्षांपासून अगदी प्रत्येक वर्षी नियमित झडतात। या चर्चांना गांभीर्याने घ्यावं का याबाबत चर्चा असू शकतात, पण भाजप नेते नारायण राणे यांनी असं विधान केलंय की ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याआधीच राजकीय युद्ध सुरू झालंय। निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी खास राज ठाकरेंना पाचारण करणारे नारायण राणे आता मात्र राज ठाकरेंची सभागृहात ताकद नसण्यावरनं त्यांना बोल लावत असतील तर मनसेनी गप्प कसे बसणार। दुसरीकडे ठाकरे सेना राणेंना खिंडीत गाठण्यासाठी तयार असतेच, त्यामुळे राजकीय बाचाबाची होणारच आहे। पण खरंच त्या पलीकडे जाऊन विचार करायचा झालाच तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर राजकीय पटलावर काय बदल दिसतील। मुळात राज ठाकरे वेगळे होण्याची पार्श्वभूमी पाहता ते शिवसेनेसोबत हात मिळवणी करतील का? राजकारणात कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो या सिद्धांतानुसार आगामी काळात राजकारणात काही वाटा बदललेल्या दिसतील का? याच सगळ्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे। काय होणार की चमत्कार? अशी काही जादू आहे का त्यांच्याकडे? एकत्र आलं म्हणजे वीज चमकणार? अरे काय आहे त्यांच्याकडे? आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत अखिल चित्रे, राज्य संघटक आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे। त्याचबरोबर मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आपल्यासोबत आहेत आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण अगदी काही वेळा त्या चर्चेत सहभागी होतील। आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावर राजकीय प्रतिक्रिया कशा उमटल्यात त्याही बघूया। मैं बोलता ये फॉर्मूला हमारे पाकिस्तान बॉर्डर पे भी भेजने चाहिए। दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे। ये क्या समीकरण मालूम नहीं? दो भाई इकट्ठा है और दो भाई की ताकत क्या है? एक इधर 0 MLA, दूसरे इधर 20। करो ना मल्टीप्लाई, काय आपलं प्लस करो, कितना होता है? फर्क नहीं पड़ते कौन चाहे दोनों रस्ते से जाए कि लोग डरते कोई। त्याने आपला वयाचं तरी भान ठेवावं। आता आपलं वय झालेलं आहे, आपल्या टोपाचे केस पण पिकले, त्याचं त्याने भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करा। प्रगल्भ, तुम्ही कोण आहात? तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात, लक्षात घ्या। जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतं। राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष, माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे 20 आमदार आणि 9 खासदार आहेत आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणा, आकडा मोजा, फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका। चर्चेच्या सुरुवातीला मला मनसेकडे जायचंय। मनसे या सगळ्याबाबत कसा विचार करते योगेश खैरेजी? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की शिवसेना, उभाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युती संदर्भात आता कुठल्याही गोष्टी चालू नसताना त्या संदर्भात त्याचा आधार घेऊन काही गोष्टी बोलणं हे फार चूक आहे। आणि जे नारायण राणे साहेब जे बोलले, नारायण राणे साहेब हे अतिशय महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, पण ते ज्या पद्धतीने इतरांबद्दल बोलताना तुच्छतेने बोलतात, हेटाळणी करून बोलतात, त्याला कमी दाखवायचं आणि त्या पद्धतीने बोलायचं, तर हे मला वाटतं हे काही बरोबर नाही। खरंच त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलंय की 0 आमदार, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलेल की ते बोलले की 0 आमदार असलेला पक्ष आहे, तर हा 0 ज्या वेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे साहेबांच्या सोबत होता, हा 0, त्या 0मुळे तर त्यांचा विजय सुकर झाला ना लोकसभेतला। आणि त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला, महायुतीला बिनशर्त स्वतःच्या पक्षाला काही न मागता, अटी शर्ती न ठेवता भाजपच्या महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला। त्यावेळी सन्माननीय राणे साहेबांनी राज साहेबांना निमंत्रण दिलं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये येण्याचं आणि त्यांच्या प्रचारासाठी सभा घेण्याचं।
मग त्यावेळी हे लक्षात नाही आलं का की या पक्षाची किती ताकद आहे, काय ताकद आहे. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, महाराष्ट्र सैनिकांनी राजसाहेबांच्या सभेनंतर तिथं राणेसाहेबांच्या प्रचारात काम केलं, त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यानंतर त्यांचा साधारण 48,000 मतांनी त्यांचा तिथं विजय झाला. या विजयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिथं हातभार होता का नव्हता? होता ना. मग ज्यावेळी अशा गोष्टी घडल्यात तर कुठंतरी ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मदत झाली आपल्याला, अशा वेळेला त्या पक्षाबद्दल किंवा त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलताना कुठंतरी एक ती भावना जी असते आपल्याला मदत केल्याची, ती भावना कुठेतरी दिसली पाहिजे. ती मला वाटतं दिसत नाही त्यांच्या वक्तव्यांमधून. अखिल चित्रेजी, मनसेने हे खूपच पर्सनली घेतलेलं आहे. त्याला कारण पण तसं आहे. राज ठाकरे भाजप सोबत असताना जर असं वक्तव्य येत असेल नारायण राणेंकडनं, भाजपच्या एवढ्या ज्येष्ठ नेत्यांकडनं, तर साहजिक आहे त्यांना हे जिव्हारी लागणं. तुम्ही याकडे कसं बघता? ठाकरेंची शिवसेना या सगळ्याकडे कसं बघते? ज्या दृष्टीने ह्या संभाव्य मैत्रीबद्दल, होईल न होईल पुढची गोष्ट, पण ज्याच्या चर्चा सुरू आहेत त्याबद्दल बोललं जात आहे, त्यावरून मला तर हे म्हणायचं आहे की कालची जी काय पत्रकार परिषद होती ते पाहिल्यावर मला तर हास्यास्पदच वाटली. कारण त्यातले जर तुम्ही मुद्दे जरी ऐकलेत, मी एक न्यूट्रल भूमिका मांडतोय, असं कोणी समजू नये की मी शिवसेनेत आहे म्हणून असं काही द्वेषाने किंवा रागाने बोलतोय. पण एक वयस्कर नेते आहेत, त्यांचं तोल आता ठीक राहिलेलं नाहीये. ते काय काय बोलले त्या पत्रकार परिषदेत ते तुम्ही कोणीही ऐकलं तर ते हास्यास्पद आहे. बोलले 2085 मध्ये मी नगरसेवक होणार. अरे त्यांना 1985 म्हणायचं होतं. नंतर ते म्हणाले की आदित्य ठाकरेंचा इन्कम टॅक्स चेक करा 1985 मधनं. आदित्य ठाकरे साहेबांचा जन्म पण झाला नव्हता 1985 मध्ये. काय आहे, त्यांना कोणतरी बाजूनी प्रॉम्प्ट करत होतं. ते इतक्या वेळा चुकीचं काय काय बरळले आहेत. मला असं वाटतं ते पूर्ण हास्यास्पद होतं. त्याला काय सिरियसली घेण्याची आवश्यकता पण नाहीये. कुठच्याही गोष्टीची त्याला उत्तर देण्याची पण आवश्यकता नाहीये. कारण ते मुळातच त्यांना माहित नव्हतं की ते काय बोलतायत. दरवेळी ते पत्रकार परिषद कधी घेतात? जेव्हा भाजप अडचणीत येतं, जेव्हा उद्धव ठाकरे साहेब किंवा आदित्य ठाकरे साहेब भाजपचं कुठलं तरी पर्दाफाश करतात आणि भाजपला फेस सेव्हिंग राहत नाही, तेव्हा ते इतक्या वयस्कर नेत्याला बिचारायला समोर आणतात. भाजपचे इतके सगळे प्रवक्ते कुठे लपतात तेव्हा मला माहित नाही. त्यांना समोर आणतात, त्यांना डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये पुढे टाकतात. आता परिस्थिती बदलण्याचा इतिहासाचा कुठल्या प्रश्नाचा पर्दाफाश केला झालं, ज्याच्यासाठी हा कव्हर अप भाजपकडनं वापरला जातो असा आरोप तुम्ही करताय? आता तुम्ही पाहिलं की जे काय मेट्रोचं उद्घाटन इतक्या गाजावाजा करत केलं 2 आठवड्यापूर्वी. मुख्यमंत्री महोदय होते तिथे, उपमुख्यमंत्री महोदय होते. इतकं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. पाणी दौरे करत होते, पालकमंत्री पाणी दौरे करत होते त्यांचे, उपमुख्यमंत्री पाणी दौरे करत होते. 2 वर्षात कॉन्क्रिटीकरण होणार होतं पूर्ण रस्त्याचं. कुठली तरी नवीन टेक्नॉलॉजी आणून काय काय करणार होते, ते काहीच पूर्ण झालं नाही. त्याच्यानंतर बोलायचं काय की 25 वर्ष आधीपासून काय झालं. आणि नेमकं ते विसरतात की 20 वर्ष ते पण होते त्या 25 वर्षात. आणि प्रशासन आता सध्या कोण चालवत आहे? केंद्रापासनं ते मुंबईपर्यंत सत्ता कोणाची आहे? मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात आहे? आता सध्या मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री हेच चालवत आहेत ना. त्यांचे पालकमंत्री, मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग, ते तिकडे ताबा घेऊन बसले महानगरपालिकेत कॅबिन घेऊन. असं कधीच याच्या आधी झालं नव्हतं. मग काय केलं त्यांनी? स्वतःचं झाकून ठेवायचं. आणि 25 वर्ष आधी काय झालं, 25 वर्ष आधी काय झालं? बरं ठीक आहे, विचारूया आपण. काय झालं त्याच्याबद्दल सांगा ना. कधी मंत्रालय परिसरात कधी पाणी भरलेलं का? अजित चव्हाण, दोघांचाही, मनसे आणि ठाकरेंची शिवसेना, दोघांचाही भाजपावर आरोप आहे की भाजप वापर करतं. पहिलं म्हणजे मनसे असं म्हणतंय की राज ठाकरेंचा त्यांनी प्रचारासाठी वापर करून घेतला आणि नंतर ज्या वेळेला राज ठाकरेंकडे बोट दाखवायची वेळ आली त्यावेळेला बिंदास त्यांचा जो वापर करून घेतला गेला, त्यांची जी मदत झाली पक्षाला, ते विसरून गेले आणि त्यांच्याकडे बोट दाखवलं जाते. ठाकरे असं म्हणतायत की राणेंचा वापर करून घेतला जातोय. कुठला तरी मुद्दा अंगावर यायला लागला की राणेंचा वापर करून घेतला जातो, तो मुद्दा साईडलाईन करण्यासाठी. ठीक, मला थोडासा जास्त वेळ द्यावा अशी माझी विनंती आहे. सर्वप्रथम मी हे जाहीर करू इच्छितो की मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे आणि मी जे म्हणतोय ती पक्षाची अधिकृत भूमिका आहे. पक्षामधल्या एखाद्या ज्येष्ठ नेत्यांना मांडलेली मतं ती त्यांची व्यक्तिगत सुद्धा असू शकतात. अखिलराव चित्रे, मी आपल्याला काही उत्तर देईल ते कृपया व्यक्तिगत घेऊ नका. तरुण नेते आहात तुम्ही, गुणवत्तावान नेते आहात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला भूमिका मांडता
त्यावेळेला ते आपले जे शब्द होते की सगळे प्रवक्ते पळून गेले वगैरे, आपण आपल्या नेत्यांनी खाजगी विमान करून देशाच्या प्रमुख नेत्यांकडे ते कुठल्या प्रवक्त्यांच्या मध्यस्थीने गेले होते त्याचा जरा आपण शोध घ्या. मुंबई महानगरपालिकेमधल्या कंत्राटदारांच्या सोबत केलेला भ्रष्टाचार आपल्या अंगलट येतो आहे असं लक्षात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कुणाकुणाच्या कडे जाऊन आपण रदबदली केली आणि आता जे कंत्राटदार जेलमध्ये आहेत त्या कंत्राटदारांनी जेलमध्ये जाऊ नये म्हणून आपली मंडळी कुणाकुणाच्या जाऊन पाया पडली. अखिलराव जरा याचा थोडा शोध घेतला पाहिजे. एका गोष्टीचं उत्तर देतो. 1993ला ब्रिमस्टोवेड प्रकल्पाची सुरुवात झाली. मी तेव्हा तिसरीत होतो. आज 2025 आहे. माझा मुलगा तिसरीमध्ये आहे. 4,900 कोटी रुपये अखिलराव चित्रे खर्च झाले या प्रकल्पावरती आणि दुसरं मातोश्री उभं राहिलं पण मुंबईकरांना आपण रस्ते देऊ शकला नाहीत. माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, महायुतीचं सरकार आलं, माझे नेते उपमुख्यमंत्री होते, तेव्हापासून आतापर्यंत या 2.5 वर्षाच्या काळात 25 प्रकल्प सुरू झाले गुणवत्तापूर्ण. याची यादी मी देऊ शकतो. तुम्ही यादी देऊ शकता का? तर देऊ शकणार नाहीत. कारण कचऱ्यातला भ्रष्टाचार, गटार सफाईमधला भ्रष्टाचार, नाले सफाईमधला भ्रष्टाचार, रस्त्याच्या कामामधला भ्रष्टाचार, दिनो मौर्या नावाच्या एका अभिनेत्याचा भाऊ ज्याचा कशाशी काही काडीचा संबंध नसताना तुमची लोक त्याला जाऊन कंत्राट देतात, तुमच्या नेत्यांच्या बरोबर तो रात्रीच्या पार्ट्या करतो. म्हणजे याचा सगळा शोध लावला पाहिजे. मला राजसाहेबांबद्दल काही शब्द इथं वापरले गेले की त्यांचा वापर करून घेतला गेला. सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मी व्यक्तिगतरित्या अत्यंत आदर करतो, आमचा पक्षही आदर करतो. एक नेता म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष काढून दाखवण्याची धमक दाखवली. राजकीय कार्यकर्ता म्हणून मी त्यांचा प्रचंड आदर करतो. भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत कुठली टीका टिप्पणी करावी अशी नाही. वापर करून घेतला, मला या शब्दावरतीच आक्षेप आहे. राजकारणामध्ये प्रत्येक माणूस स्वतःच्या मूव्ह घेत असतो. हे सीझन्ड राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात येतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका ही आहे की नारायण राणे साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, सिनियर लीडर आहेत. त्यांची काही व्यक्तिगत मतं असू शकतील, बोलताना ते अनेकांचे एकेरीत उल्लेख करतात, त्यांचा तो तेवढा अधिकार आहे. परंतु आम्ही पक्ष म्हणून किंवा आम्ही कार्यकर्ते म्हणून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही. युती हो अथवा न हो, एक मराठी नेते म्हणून त्यांच्याबद्दल प्रेम निश्चितपणे आहे. ठीक आहे. ज्यांनी या सगळ्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका आता घेतल्या त्यांनी एकदा आपल्या नेत्यांशी बोलावं. हे मोठे नेते, त्यांचे व्यक्तिगत संबंध असतात आणि माध्यमामध्ये अशा पद्धतीनं ज्या भूमिका त्यावरून आता काही कार्यकर्ते घेत आहेत त्या घेताना 100 वेळा विचार केला पाहिजे असं माझं मत. अजित चव्हाणजी, आता त्याच्यावरच माझा प्रश्न आहे तुम्हाला. पुन्हा एकदा मी तुम्हाला बोलायची संधी देते. तुम्ही म्हणालात नारायण राणेंची वैयक्तिक मतं असू शकतात, समजलं. वैयक्तिक मतं त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं वैयक्तिक मत मांडलंय. अशा पक्षाच्या अशा नेत्याविषयी ज्या नेत्याचे तुमच्या पक्षाशी राजकीय मैत्रीपूर्ण संबंध आहेत, यातून ती मैत्री धोक्यात येऊ शकते, अशा प्रकारचं वक्तव्य वैयक्तिक मत म्हणून पक्ष इतका लाईटली कसं घेतो? याचा अर्थ पक्ष त्या नेत्याला लाईटली घेतो असा अर्थ घ्यायचा का? माध्यमामध्ये चर्चा केल्यामुळं या सगळ्या विषयावरती काही वेगळी मतं किंवा प्रतिक्रिया येतील असं अजिबात नाही. काही नेते हे व्यक्तिगत संबंध असल्यामुळं अधिकारवाणीनं काही गोष्टी बोलून जातात. पक्षाची अधिकृत भूमिका मी मांडतो ती आहे, पक्ष मांडतो ती पक्षाची अधिकृत भूमिका असते. राणेसाहेब किंवा कुठल्याही पक्षामधले मोठे नेते, मग ते शरद पवार साहेब असतील किंवा इतर आणखी काही वयोवृद्ध नेते असतील, त्यांचा आपला महाराष्ट्राच्या सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये अधिकार असतो. भारतीय जनता पक्षाची भूमिका माननीय राजसाहेबांच्या बाबतीत आदराची आहे. मनसेच्या आमच्या सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपल्याही चर्चेमध्ये मी मराठीच्या मुद्द्यावरती सरळ थेट स्पष्ट पाठिंब्याची भूमिका घेताना आपल्याला दिसतो. म्हणजे राणेंची ही जी भूमिका आहे पक्षाच्या भूमिकेच्या वैयक्तिक जरी असली तरी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका त्यांनी मांडली आहे. पक्ष त्यांना काही सुनावणार आहे की नाही? की ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सुनावायचं नसतं पक्षात? त्या बाबतीतला एक गोष्ट आपण लक्षात घ्या. मी आपल्याला तेच सांगितलं की काही नेते खूप ज्येष्ठ असतात, सिनियर असतात. आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलतील. कुठलेही नेते विरोधी पक्षाचे असले तरी उद्धव ठाकरेजींच्या बाबतीमध्ये बोलत असताना सुद्धा मी कधीच पातळी सोडून बोलत नाही, खालच्या पातळीवरती बोलत नाही. हे नम्रता जे आपण अनेकदा पाहिलंय,
ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे कोणाला जाब विचारायचा, कोणाच्या बाबतीत काय मत व्यक्त करायचं याकरता ठीक आहे, बरं, आमचे ज्येष्ठ नेते समर्थ आहेत, त्या बाबतीमध्ये तशी चर्चा होईल. मुद्दा लक्षात मात्र माध्यमातून या गोष्टीचा किती किस काढला तरी जे काही संबंध बिघडवायचे ते काही बिघडणार नाहीत, कारण ही माणसं जेवढी मोठी असतात तितकीच मानानं मोठी असतात, असा माझा व्यक्तिगत अनुभव सुद्धा आहे. बरं, खैरेजी, भाजपने हे जे स्पष्टीकरण दिलंय ही खरंच पक्षाची भूमिका वाटते तुम्हाला? मला काय झालं, मला आता जे भाजपचे जे प्रवक्ते बोलत होते मला काही ऐकायला आलं नाही त्यांचं अजिबात बोलणं. बरं, तर नक्की काय म्हटले ते मला ते काय असं समजलेलं म्हणाले नाही. की राज पण आता- ठाकरेंचे आणि हा, आमचे तुम्ही जे मैत्रीपूर्ण म्हणताय- संबंध आहेत आणि नारायण राणे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वैयक्तिक आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत, काही गोष्टी अधिकारवाणीने ते बोलू शकतात, पण त्यांचं वैयक्तिक मत ही पक्षाची भूमिका नाहीये. राज ठाकरेंचा भाजप आदरच करतंय आणि राज ठाकरेंच्या पक्षासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध भाजपचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे थोडक्यात. नाही, नारायण राणे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना ती भाजपची भूमिका मांडत नाहीत. आता भाजपचं होतं कसं माहिती आहे का, त्यांना जर एखादी गोष्ट त्यांच्या जर अंगलट यायला लागली की मग ते त्या माणसाचं वैयक्तिक मत असं म्हणून ते बाजूला सारायचं. पण जर का असं आपण समजू की राणे साहेबांचंही वैयक्तिक मत आहे तर ते असू शकतं वैयक्तिक मत, पण हे असताना आमचा फक्त विषय एवढाच पुरताच मर्यादित आहे की ज्यावेळी राणे साहेबांनी राजसाहेबांना निमंत्रण देऊन सिंधुदुर्गमध्ये बोलवलं, मग तिथं त्यांची सभा घेतली, मग महाराष्ट्र सैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी काम केलं आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयात हातभार लावला. हे सगळं होत असताना, हे सगळं झाल्यानंतर आपण एवढं केल्यानंतर जर राणे साहेब आपल्या पक्षाबद्दल, आपल्या पक्षाच्या नेत्याबद्दल जर असं तुच्छतेने आणि कमीपणा दाखवणारं बोलत असतील तर साहजिक महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण आणि आपल्या पक्षाने त्यांचा त्यावेळेस प्रचार करून चूक केली का काय असं वाटलं साहजिक आहे. एवढा पुरता हा मर्यादित विषय आहे की आमच्या पण भावना आहेत, आमच्या पण भावना आहेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की आपण एखाद्या माणसाचा मनापासून प्रचार करतो, त्याला विजय होण्यासाठी पुढाकार घेतो, त्याला हातभार लावतो आणि त्यानंतर तोच नेता जर आपल्या बाबतीत अशा पद्धतीने बोलत असेल तर मग ते साहजिकच कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागतच. बरं, ठीक आहे. अखिल चित्रेजी, ह्या सगळ्यामध्ये आता राणे काय बोलले, त्यांची ज्येष्ठता आणि त्यांचे ठाकरेंसोबत असलेले संबंध हा इथे वेगळा होईल, पण त्यापासून आपल्याला चर्चा पुढे न्यायला हवी. पण भविष्यात जर समजा 0 असू दे, 20 असू दे, काही असू दे, या दोन्ही लोकांची ताकद कितीही असू दे राजकीय आकडेवारीच्या नुसार, पण 2 ठाकरे बंधू जर एकत्र आले तर ही ताकद वाढेल का? मुळात अशी शक्यता आहे का? ज्या पद्धतीने राज ठाकरे शिवसेनेपासून वेगळे झालेले होते ही शक्यता तुम्हाला वाटतेय का? पक्षश्रेष्ठी त्याची उत्तर देतील असं सांगू नका, कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं ते सांगा. सर्वप्रथम तर मला अजितजीनं उत्तर द्यायचं, त्याच्यानंतर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते जेव्हा यादी देतील त्यांच्या 25 कामाची तेव्हा देतील, पण मी फक्त इतकं सांगतो की पाणी पुरवठा व जल व्यवस्थापन पावसाळ्यात 75,000 दशलक्ष लिटर पाण्याच्या निचऱ्यासाठी 6 पंपिंग स्टेशन, हिंदमाता परिसरात पाणी साचण्यासाठी भूमिगत टाक्या, सेंट झेवियर्स मैदान, प्रमोद महाजन उद्यान इथे दोन्ही ठिकाणी, हाजी अली, लव ग्रोव, क्लॅव्हलँड आदी ठिकाणी जल उत्पादन केंद्रामधून मोठ्या प्रमाणात निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशन देखील तिथे करण्यात आलेलं आहे. तर हे सगळी कामं शिवसेनेने जी केलेली आहेत ते मी सांगतोय. माफ करा, तुम्ही जे काही यादी प्रसारित करणार ते जेव्हा कराल तेव्हा पण मला एक सांगा, ब्रिमस्टोन प्रकल्पाचं काय झालं? करू नका. मुंबईमधल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरता 4,900 कोटी रुपये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली इतक्या वर्षात खर्च झाले. ब्रिमस्टोन प्रकल्पाचं नक्की काय झालं? प्रकल्प पूर्णत्वाला का जाऊ शकला नाही? यामध्ये जे काम करणाऱ्या एजन्सीज होत्या त्या एजन्सीज आमच्या मर्जीतल्याच द्याव्या याकरता युवराजांनी हट्ट धरला होता की नाही याचं उत्तर तुम्ही मुंबईकरांना द्या. मला अत्यंत आश्चर्य वाटलं. माझं अजित चव्हाणजी आणि अखिल चित्रेजी, माझी दोघांनाही विनंती आहे, तुम्ही तुमच्या पक्षाची कामं इथे सांगितली ना, ठीक आहे. आपली चर्चा तुमच्या पक्षाने काय कामं केली ही आपली चर्चा नाही. आपली चर्चा ठाकरे बंधू एकत्र येणं आणि त्याच्यावरनं कॉमेंट होणं हा कोर मुद्दा आहे या चर्चेचा. तुमच्या पक्षाने कामं काय केलेली आहेत, ती योग्य केलेत, अयोग्य केले, त्याच्यासाठी आपण वेगळी चर्चा घेऊया. अखिल चित्रेजी, माझा प्रश्न तुम्हाला होता की हे 2 नेते एकत्र येणं नजीकच्या काळात शक्य आहे का? एक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला ते बघायला आवडेल का?
महाराष्ट्राच्या मनात आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं, तर कोणाला ते नाही आवडणार? महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाला ते आवडणार. पण शेवटी हा जो काही निर्णय आहे, जे तुम्ही सांगितलं की बोलू नका, पण शेवटी जो हा निर्णय आहे या दोन्ही पक्षाच्या पक्षप्रमुखांचा आहे. शेवटी ते दोघे भाऊ देखील आहेत, ते दोघे त्याच्यावर जास्ती व्यवस्थित निर्णय घेऊ शकतात, ते त्याच्यावर चर्चा करू शकतात. आपण कितीही टीव्ही चॅनलवर बोललो किंवा कोणीही बोललं तर त्यातनं काही निघणार नाही. आणि ज्या पद्धतीने राज ठाकरेंचे रस्ते वेगळे झाले होते शिवसेनेपासून, ते येतील जवळ असं वाटतंय का? ते येतील जवळ असं वाटतंय का, ज्या पद्धतीने हे रस्ते वेगळे झालेले होते? बघा, नथिंग इज इम्पॉसिबल इन पॉलिटिक्स, एव्हरीथिंग इज पॉसिबल. तर रस्ते जरी वेगळे झाले असतील तरी राजकारणात काही कधी होऊ शकतो. त्याचं तुम्हाला वाटतं प्रत्यय गेले 4-5 वर्षात आलेलंच आहे. आणि दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर दोन्ही ठाकरेंची ताकद एकत्रितरित्या आहे त्याच्यापेक्षा वाढेल असं वाटतंय का? फक्त आता चर्चा सुरू झाली तर भाजपनं त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना मैदानात उतरावं लागलं, काय काय बोलायला, वेगवेगळ्या पद्धतीने आता हे वेगवेगळे काय काय स्ट्रॅटेजीज करतील, काय काय करतील. फक्त चर्चा झाली तर म्हणजे ठाकरेंची ताकद कमी झाली आहे, त्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत दोन्ही ठाकरेंना एकत्र आणण्याचे, हे खरं आहे तर म्हणजे ठाकरेंची ताकद कमी झाली आहे तर प्रत्येकाला ठाकरे का लागतो सगळीकडे? बर, ठीक आहे. याचं उत्तर पण त्यांनी दिलं पाहिजे ना महाराष्ट्राला, जे म्हणतात की ठाकरेंची ताकद संपली आहे. तरी त्यांना पक्ष सोडून 20 वर्ष झाले नारायण राणेला, तरी त्यांना ठाकरेंवरच बोलावं लागतं, तरच ते कव्हर होतं प्रेस कॉन्फरन्स. बर, ठीक आहे. माझा खैरेजींना प्रश्न आहे. खैरेजी, जेव्हापासून या चर्चा सुरू झालेल्या आहेत, मनसेकडनं एक उत्तर येतं की आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला नाही, जर करायचं असेल तर पाऊल तर पुढे घ्या. तुम्ही वाट बघताय उद्धव ठाकरेंकडनं पहिलं पाऊल उचलण्याची, की वेळ पडली तर तुमची तयारी आहे पहिलं पाऊल उचलण्याची? नाही, एक गोष्ट म्हणजे एकच गोष्ट मी बोलतो की मला खरं आश्चर्य वाटतं की जे पक्ष 20-25 वर्षामध्ये एकत्रपणे मुंबई महापालिकेत होते ते एकमेकांना विचारतात की तुम्ही काय काम केलं, तुम्ही काय काम केलं. पण ठीक आहे, ते असो, तो आमच्या चर्चेचा विषय नाही. पण युती संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काय निर्णय घ्यायचा हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील. तो कुणाबरोबर युती करायची, काय करायची याचा निर्णय सर्वस्वी तेच घेतात. फक्त कसं आहे की एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलेही दोन पक्ष असतील, मी शिवसेना, युबीटी किंवा मनसेच म्हणत नाही, कुठल्याही दोन पक्ष ज्यावेळेस एकत्रपणे कुठल्याही गोष्टीला सामोरं जातात तर त्यावेळेस त्या दोन्हीची ताकद वाढते, हे सांगायला काही कुठल्या ह्याची गरज नाहीये. त्यामुळे कुठलेही पक्ष एकत्र आले तरी ताकद वाढणारच. आणि मला एक सांगायचं की ज्या पद्धतीने राणे साहेब म्हणाले की यांचे 0 यांचे 20 करा बेरीज, पण राजकारण हे काय अंकगणित नव्हे. म्हणजे 1+1 हे नेहमीच राजकारणात 2 त्याचं उत्तर नसतं. अनेकदा 1+1 त्याचं उत्तर 11 सुद्धा असू शकतं. त्यामुळं अशा पद्धतीने आजचे जे अंकगणित आहे त्या अंकगणितावर आधारित वक्तव्य करून ते भविष्यात असं घडेल असं काय होत नसतं. त्यातनं बऱ्याच गोष्टी होत असतात, बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि त्यातून नवीन काहीतरी तयार होत असतं. आणि जर भविष्यात असं काय व्हायचं असेल तर त्या संदर्भातले निर्णय आमच्या बाजूने सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. बर, अजित चव्हाणजी, मला थोडासा वेगळा प्रश्न आहे याच युती संदर्भात, पण थोडा वेगळा प्रश्न भाजपला विचारायचा आहे, ज्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. कुणी अधिकृत वक्तव्य केलेलं नाहीये. पण जसं तुम्ही म्हणालात की मनसे हा तुमचा मित्र आहे, समविचारी पक्ष आहे, राज ठाकरेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंशी संधान बांधण्यासाठी हे प्रयत्न असू शकतात आणि त्यासाठी हे मैत्रीच्या चर्चा पुढे झालेल्या आहेत आणि राज ठाकरेंचा हात धरून उद्धव ठाकरेंना जवळ खेचण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे, अशी एक चर्चा सुरू आहे. अत्यंत दूधखोळा प्रश्न आहे असं मी म्हणेन. माफ करा, तो आपल्याकरता नाहीये, पण ज्यांच्या मनामध्ये असा विचार येत आहेत ती मंडळी दूधखोळा विचार करतायत असं मी आपल्याला सांगेन. सर्वप्रथम मी सांगतो की मला माझ्या पक्षापुरतंच बोललं पाहिजे, परंतु राज ठाकरे हे त्याला अपवाद आहेत, कारण सगळे मराठी लोक त्यांचे चाहते आहेत. सन्माननीय राजसाहेबांचा आदर याकरता वाटतो की त्यांनी परिस्थितीशी झगडून स्वतः सिद्ध करून स्वतःचा पक्ष उभा करून दाखवला.
निवडणुका लढून दाखवल्या आणि ते वेगवेगळ्या भूमिका घेतात, त्या भूमिका योग्यही करून दाखवतात. आम्हाला व्यक्तिगत पातळीवरती 24 तास आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करणारे लोक आहोत. आमच्या पक्षाची एक आयडिओलॉजी आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या विचारावरती, आमच्या विचार परिवारातल्या संघटनांच्या जोरावरती आणि आमच्या विचाराच्या ताकदीवरती सामान्य माणसाचं भारतीय जनता पार्टी राजकारण करते. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की एक राजकुमार असतो आणि त्याच्यावरती अन्याय होतो. अशा ज्या गोष्टींमधला राजकुमार ना, तो राज ठाकरेंमध्ये लोकांना दिसतो. सातत्यानं एकदा, दोनदा, तीनदा नव्हे तर 4 वेळा राज ठाकरेंच्या सोबत विश्वासघात झालाय. तो कसा झाला हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता म्हणून त्यांनी निश्चित चांगलं काम शिवसेना त्यांच्या हाती असती तर केलं असतं. आता ते मनसेच्या माध्यमातून करतायत. परंतु आज जे काही घडलंय ते कुणालाही आवडलेलं नाही. स्वर्गीय बाळासाहेबांना तर स्वर्गातनं ते अजिबातच आवडलेलं नसेल. पण या सगळ्या विषयांमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या, आमच्या पक्षाला अजिबात कुठली आवश्यकता नाही. इतर लोक काय करतायत त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. राजकीय विचार सोडून जर आपण एक पक्ष म्हणून, मराठी माणूस म्हणून माझी प्रतिक्रिया जर विचारली तर सातत्यानं ज्यांचा विश्वासघात झालेला आहे त्या राज ठाकरेंनी पुन्हा एकदा या सगळ्यावरती विश्वास ठेवावा का? शेवटी त्यांचे चाहते देखील हे म्हणतात तर नाही. आणि मला असं वाटतं या सगळ्या विषयामध्ये अनेक वेळा मनसेकडून काय प्रयत्न करण्यात आले ते खोल्या दिल्यानं राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या सर्व जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि इतका अपमान झाल्यानंतर पुन्हा मोठ्या मनानं, खरोखर राजा मनाचा हा माणूस अनेक वेळा प्रयत्न करतो. परंतु यावेळेला जर आपण बघितलं याच्यामध्ये त्यांचे जवळचे सहकारी किंवा बाकीचे इतर सगळे लोक यांच्या मनात काय आहे ते अगदी स्पष्ट महाराष्ट्रानं ऐकलंय. त्यामुळं कुठल्याही राजकीय पक्षाला, कार्यकर्त्यांना, नेत्यांना अगदी मनापासून शुभेच्छाच दिल्या पाहिजे. कारण शेवटी जनता फैसला करत असते, लोक फैसला करत असतात. कोणी सोबत आलं म्हणून त्याचा काय फरक पडतो असं नाही. मुद्दा लक्षात आला. माझी वेळ संपत आली. पण राज ठाकरेंनी हा मैत्रीचा हात पुढे करावा का किंवा मैत्रीचा हात आला तर तो स्वीकारावा का, या ओपन एंडेड क्वेश्चनसह, या प्रश्नासह आपल्याला चर्चा इथे संपवावी लागेल. कारण सार तुम्ही सांगितलेलं आहे अजित चव्हाणजी, गेल्या काही काळामध्ये काय झालंय. पण अर्थात राजकारणात काहीच परमनंट नसतं. कोणाची मैत्री सुद्धा आणि कोणाचं शत्रुत्व सुद्धा, हा सुद्धा सिद्धांत तितकाच खरा आहे, त्याचाही विचार करायला हवा. त्यामुळे आगामी काळामध्ये काय चित्र बघायला मिळेल आणि महाराष्ट्राच्या पटलावर काही राजकीय वाटा वेगळ्या मार्गाने, वेगळ्या वळणावर गेलेल्या दिसतील का, हे येणारा काळ ठरवेल. चर्चेसाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथे जमलाय.